नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राज्य यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत। हिंगणघाट बाजार समिती असेल, घाटंजी बाजार समिती असेल, अकोट बाजार समिती असेल, खामगाव बाजार समिती असेल, पुलगाव बाजार समिती असेल, इत्यादी बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे घाटंजी। आवक आहे 2200 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7720, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला 8700 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे सावनेर या ठिकाणी कापसाची आवक आहे 2500 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8000 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे उमरेड या ठिकाणी कापसाची आवक आहे 1277 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेले आहे 8150 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे मारेगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 664 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7850, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेले आहे 8250 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे वरोरा माडेली। आवक आहे 212 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6100, तर सर्वाधिक कापसाला बाजारभाव भेटलेला आहे 8300 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे वर्धा या ठिकाणी कापसाची आवक आहे 600 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6550, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेले आहे 8400 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगणघाट या ठिकाणी कापसाची आवक आहे 10200 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8640 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे वरोरा शेगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 256 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6700, तर सर्वाधिक कापसाला बाजारभाव भेटलेले आहे 8250 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे पुलगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 2325 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6975, तर सर्वाधिक बाजारभाव जवळपास भेटलेला आहे 9000 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक